Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And friends, welcome to the video tutorial of data structures using C. And this fourth unit, that is stack, we will cover this point, that is the name of the today's point is evaluation of postfix expression. It is very interesting and easy point. You have one task to solve this expression also. So let's start the video. Friends, as you can see here, with the help of written notes, we will easily try to understand what it is all about. इव्हॅल्युएशन ऑफ पोस्ट फिक्स म्हणजे काय? इव्हॅल्युएशन करणे म्हणजे एक प्रकारे आपण सोप्या भाषेत समजून घ्या, आपल्याला करायचे काय तर सॉल्व करायचे. ठीक आहे, नीट बघा. टू सॉल्व ॲन एक्सप्रेशन, व्हेरी इझी. आता हे एक्सप्रेशन कसे, तर हे सगळं दिलेलं आहे, तरी पण एकदा वाचून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आणि एक्झॅक्टली करायचे काय ते पण सांगणार आहे विथ एक्झाम्पल. Here in data structure of stack, one more important point is evaluate postfix expression. ठीक आहे, महत्त्वाचा पॉइंट आहे. Here the expression is given in which operator and operands are used. आता साहजिक आहे, कुठल्याही एक्सप्रेशन मध्ये ऑपरेटर आणि ऑपरंड्स तर असणारच, साहजिक आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर नेमकी ए प्लस बी. ऑपरेटर आणि ऑपरंड शिवाय कोणतंही एक्सप्रेशन पूर्ण होऊ शकतं का, तर नाही. ठीक आहे, यूज केलेलं आहे. पुढं इव्हॅल्युएशन मीन्स टू सॉल्व एन एक्सप्रेशन. ठीक आहे, अँड इन रिझल्ट इट गिव्स फायनल व्हॅल्यूज. म्हणजे हे एक्सप्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला फायनल व्हॅल्यू तर भेटणारच आहे. फॉर दिस पर्पज टू हँडल डेटा दॅट इज ऑपरंड स्टॅक इज युज्ड. आता एक प्रकारे डेटा स्ट्रक्चरचं एक आपण स्वरूप वापरले स्टॅक, कारण हा डेटा हँडल करण्यासाठी सोपं आहे, दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. ठीक आहे, आता हे एक्सप्रेशन तुमच्या समोर दिसत आहे. ठीक आहे, आता हे एक्सप्रेशन म्हणजे एक पोस्ट फिक्स एक्सप्रेशन आहे, ज्याला आपण पी म्हणून दाखवतो. पोस्ट फिक्स एक्सप्रेशन, पोस्ट फिक्स नोटेशन, त्याला शॉर्टमध्ये ॲब्रिव्हिएशन वापरलेलं आहे पी. आणि हे एक्सप्रेशन तुमच्या समोर आहे. काय दिलेलं आहे नीट बघा. 5,6,2, प्लसचं चिन्ह, इंटूचं चिन्ह, त्याला आपण ॲस्ट्रिस्क म्हणतो, 12, 4, डिवाइडचं चिन्ह, आणि त्यानंतर शेवटी आहे मायनसचं चिन्ह. आता हे एक्सप्रेशन आपल्या समोर आहे. हे सॉल्व कसं केलं किंवा सॉल्व कसं करायचं, तर ही आहे पद्धत. नीट बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे सिम्बॉल, स्कॅनड आणि स्टॅक हे तुमच्या समोर दिसत आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपण हे स्वतः सॉल्व करून बघू, म्हणजे कसं सॉल्व करता येईल हे आपल्याला समजेल. आणि हे पोस्ट फिक्स नोटेशन आहे आपल्या समोर. ठीक आहे, आता इथे आपण हे पोस्ट फिक्स नोटेशन जे आहे ते मांडलेलं आहे, बरोबर आहे. आता हे कसं केलं आपण सॉल्व, किंवा ते आता कसं करायचं ते इथे बघूयात. आपण इथे लिहित आहोत, नीट बघा, सिम्बॉल्स स्कॅनड, म्हणजे ह्यातले कोणकोणते सिम्बॉल आपण स्कॅन केले. ठीक आहे, आणि दुसरा कॉलम आपल्याला करायचा आहे स्टॅक. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे त्याचं सॉल्व करण्यासाठी आपण वापरलेलं एक डेटा स्ट्रक्चर, असं आपण धरू स्टॅक. ठीक आहे, चला आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि पॅटर्न कोणता आहे आपण आत्ताच बघितलं, फ्रॉम लेफ्ट टू राईट, करेक्ट आहे. चला, सगळ्यात पहिल्यांदा स्कॅन कोणाला केलं आपण, 5ला. ठीक आहे, मग आपण स्कॅन केलं 5ला म्हणून इथे सांगायचं, आणि लगेच त्याला आपण कुठं घ्यायचं, स्टॅकमध्ये, कारण ते आपलं मेमरी रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं सिम्बॉल घ्यावं लागेल, 6. ठीक आहे, 6ला स्कॅन केलं म्हणून इथं ह्याच्यामध्ये लिहायचं आहे, आणि इथे पण आपल्याला लिहावं लागेल. आता आधीच इथे स्टॅकमध्ये कोणतं आहे 5, मग त्याच्या पुढे कोणतं सिम्बॉल येईल, 6चं. आता नुसत्या आकड्यांवर तर आपण हे एक्सप्रेशन सॉल्व नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला ऑपरेटर्सची गरज पडणार आहे, बरोबर आहे. मग हे येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं सिम्बॉल स्कॅन करत राहावं लागेल. चलो, मग आता पुढचं घेतलं आपण, कोणतं स्कॅन केलं, आता इथे लिहायचे 2. इथे ऑलरेडी आधीपासून किती आहेत, 2, म्हणजे 5 आहे, 6 आहे, आणि त्याच्यानंतर आता कोण येणार आहे, 2. 3 आकडे झालेत. पण यांच्या बाबतीत करायचं काय हे आपल्याला काही माहिती आहे का, नाही. हे सगळे ऑपरँड आहेत, आपल्याला गरज आहे ऑपरेटरची. चलो ठीक आहे, आता मग आता पुढचं स्कॅन केलंय, जे काही स्कॅन केलंय ते इथे लिहायचंय, आणि हे स्कॅन केल्यानंतर हे इकडे लिहायचे, बरोबर आहे. आता इथे कसं येणार नीट बघा आता. ठीक आहे, इथं ऑलरेडी 3 आहेत, 5, 6 आणि 2. त्याच्यानंतर आता कोणतं चिन्ह आलंय, प्लसचं. मग हे प्लसचं चिन्ह ऑटोमॅटिकली कुठे येणार, या दोन्हीच्या पुढे. मग आता इथं आपण काय इव्हॅल्युएशन करत आहोत, इव्हॅल्युएशन ऑफ पोस्ट फिक्स नोटेशन, बरोबर आहे ना. पोस्ट फिक्स म्हणजे आता नीट बघा, हे
6,2 आणि त्याच्या पुढे कोणतं सिम्बॉल येईल, प्लसचं सिम्बॉल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे पोस्ट फिक्स नोटेशन जे आहे ते सॉल्व्ह कसं करावं लागेल आपल्याला. आपण याच्या आधी काय बघितलं होतं, नीट आठवा. प्रिफिक्स म्हणजे +6,2 असं येईल आणि इनफिक्स म्हणजे 6+2 असं येईल. हे तीनही लिहिण्याच्या पद्धती म्हणजे या तिन्हीचं पण उत्तर काय यायला पाहिजे, 8. करेक्ट आहे. तर मग आता इथं काय यायला पाहिजे, नीट बघा. 5, हे प्लसचं चिन्ह घेतलं आपण स्कॅन करून, म्हणजे हे शेवटचे 2 जे होते त्या 2 ऑपरंटची काय केली आपण, बेरीज केली. 6 आणि 2 आता काय झालं इथं, 8. हे अशा पद्धतीनं करायचंय. आता मग पुढचं सिम्बॉल कोणतं येणार, आपण स्कॅन केलं आता हे इंटूचं. नीट बघा, हे इंटूचं सिम्बॉल घेतलं. मग आता इंटूचं सिम्बॉल कुठे येणार, आता साहजिकच आहे, 5च्या नंतर 8 आहे, 8च्या नंतर हे इंटू येईल. म्हणजे या दोन्हीची काय करावं लागेल आपल्याला, गुणाकार. 8×5 = 40. डिरेक्टली इथे लिहिलंय, बरोबर आहे. सॉल्व आपण इथे करून दाखवू शकतो, काय अडचण नाही. हे झालं. याच्यानंतर कोणतं आता हे सिम्बॉल स्कॅन केलं आपण 12. जे स्कॅन केलंय ते इथे लिहायचंच आहे, कारण हे कॉलमच आहे की जे स्कॅन केले त्यांची इथे मांडणी करा, असं इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे काय येईल, 40. 40च्या नंतर 12. त्याच्यानंतर कोणतं सिम्बॉल आहे, 4. लिहा. 4 स्कॅन केलं. 40 त्याच्यानंतर 12 आणि त्याच्यानंतर 4. आता काय स्कॅन करत आहोत आपण, डिवायडेड. मग इथे लिहा डिवाइड स्कॅन केलं. मग आता हे डिवाइड साहजिकच कोणाच्या शेवटी येणार, 12 आणि 4च्या शेवटी येणार, बरोबर आहे. 3-3चा तर कोणतं गणित होऊ शकतं का, नाही. तर 12 आणि 4च्या नंतर डिवाइड येणार, म्हणजे कसं येणार, 12/4. हे इनफिक्स मध्ये झालं. आणि पोस्ट फिक्स मध्ये कसं असेल, 12,4, डिवाइड. हे असं झालं, बरोबर आहे. कसंही असलं तरी शेवटी करायचं की आपल्याला 12ला डिवाइड करायचे 4ने, म्हणजे 4×3 = 12. तर इथे कसं येणार आता, 40,3. त्यानंतर शेवटचं सिम्बॉल कोणतं आहे आता, मायनस. मांडणी करा. इथं मायनस स्कॅन केलेलं आहे. आता सांगा 40,3 च्या नंतर काय आलं, मायनस. म्हणजे 40 - 3 काय येणार, 37. हे अशा पद्धतीनं हे पोस्ट फिक्स एक्सप्रेशन जे आहे ते इव्हॅल्युएट केले जातात. आणि इव्हॅल्युएट म्हणजेच काय, तर सॉल्व्ह केले जातात. अतिशय सिंपल आहे. चला, तर तुम्ही हे समजून घेतलं आहे की कसं सॉल्व्ह करायचंय. अतिशय सिंपल आहे. जसं आत्ताच आपण बघितलं की जे काही आपण स्कॅन करत आहोत ह्या पूर्ण पोस्ट फिक्स नोटेशनमध्ये आपल्याला 1 बाय 1 एक सिम्बॉल स्कॅन करावे लागतात. आणि जसे जसे स्कॅन केले तशा पद्धतीने आपल्याला ती ॲक्शन घ्यावी लागेल, बरोबर आहे. आणि हे सगळं इथेच या नोट्समध्ये दिलेले बघा. द वे टू सॉल्व्ह अवर पोस्ट फिक्स एक्सप्रेशन, वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. पॅटर्न कसा आहे, लेफ्ट टू राईट. जो आत्ताच मी तुम्हाला दाखवला की इथून सुरुवात होईल लेफ्ट टू राईट पॅटर्नमध्ये. ठीक आहे. पुढे काय दिले, फॉर इझी रेफरन्स. करेक्ट आहे. हिअर अँड देन वी विल अप्लाइड द प्रोसेस इव्हॅल्युएट ॲज पर द ऑपरेटर. ऑपरेटर शिवाय काय करायचं हे कळणार आहे का तुम्हाला. प्लस नसेल किंवा डिवाइड नसेल किंवा मायनस नसेल किंवा हे आपलं इंटूचं नसेल तर या नुसत्या ऑपरेंटचं काय करायचं आहे आपल्याला कळणार आहे का, तर नाही. आपल्याला ऑपरेटरची गरज पडतेच टू सॉल्व्ह ॲन एक्सप्रेशन. तर हे आपण इथे बघितलेलं आहे, एक्झाम्पलच्या सहाय्याने सुद्धा बघितलं आहे. जसे एक आपण हे स्कॅन करत झालो सिम्बॉल, जसे जसे स्कॅन करत जाऊ तसे या कॉलममध्ये आपल्याला हे लिहायचं आहे. असे हे 2 कॉलम आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. आणि इथे आपण काय लिहिलंय की सिम्बॉल स्कॅनड, म्हणजे कोणते सिम्बॉल स्कॅन केले ते ह्या पूर्ण ह्या कॉलममध्ये येतील. अतिशय सिंपल पॅटर्न आहे. आणि मग त्यानंतर जसे काही सिम्बॉल येत जातील त्यानुसार तशा ॲक्शन सुद्धा आपण इथे घेत गेलो. म्हणजे 6-2च्या नंतर आता जसं इथे बघा, पहिल्यांदा आपण स्कॅन केलं 5, त्याला आपण इथे लिहिले. नंतर आपण केलं स्कॅन 6, ते इथं लिहिलं. त्याच्यानंतर आलं 2, ते सुद्धा लिहिलं. नुसत्या आकड्यांची काही करू शकत नाही. मग आता पुढचं स्कॅन केलं प्लसचं चिन्ह, मग ते प्लसचं चिन्ह कुठं येईल, हे इथं. मग आता हे शेवटचे जे काय असतील 2 आकडे त्यांच्यावरच हे ऑपरेटर काय होईल, अप्लाय होईल. म्हणजे 6 आणि 2ची जी काही बेरीज आहे ती कुठं येईल, इथे बघा खाली लिहून टाकले आपण. मग आता 5,8 बरोबर आहे. आपण स्कॅन कुठपर्यंत केले होते, इथपर्यंत. आता पुढचं चिन्ह कोणतं आहे, इंटूचं. मग आता साहजिक येते इंटूचं चिन्ह कुठं येणार,
याच्यानंतर म्हणजे 5,8, स्टार, मग हे जे चिन्ह आहे हे अप्लाय कोणाला होणार, या 5ला आणि 8ला, म्हणजे 8×5 = 40 आपण काय केलं इथे लिहून टाकलं. त्यानंतर आपण घेतले 12, त्यानंतर आपण घेतलं 4, ते पण इथे लिहून टाकले. मग पुढचं चिन्ह आलं डिवाइड. आता हे डिवाइडचं चिन्ह कुठे येणार, तर साहजिक आहे 12 आणि 4च्या नंतर, म्हणजे डिवाइडचं चिन्ह अप्लाय कोणाला झालं 12 आणि 4ला, म्हणजे याचा अर्थ 12/4. उत्तर आलं 3. म्हणजे ते काय 3 उत्तर आहे ते डायरेक्ट आपण इथे लिहिलं. आणि त्यानंतर शेवटचं आपण चिन्ह स्कॅन केलं मायनसचं, म्हणजे 40 आणि 30, 40,3 आणि कॉमा मायनस, म्हणजे 40 -3 उत्तर आलेलं आहे 37. सो दिस इज द वे that you can solve postfix expression, and you have one task as per I said in the beginning of this video. Here this is an expression that you have to solve. समजते तुम्हाला, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व कसं करायचं आहे, याच्यासाठी हे चिन्ह इथे दिले बघा, पी म्हणजे पोस्टफिक्स नोटेशन, त्यानंतर आहे 9, 8 -7, 4 × 2 डिवाइड, आणि याच्या शेवटी तुम्हाला चिन्ह घ्यायचं आहे प्लसचं. ठीक आहे, दिसतंय का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, प्लसचं चिन्ह घ्यायचं आहे शेवटी. आणि हे एक्सप्रेशन सॉल्व करून मला उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तरच हे शक्य आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस बेल बटन. धन्यवाद, बाय.